तर मित्रांनो तुम्ही पार्ट 1 बघितला असेल. पार्ट 1 मध्ये आपण आलतो पिझ्झा हटला. तर पार्ट 2 मध्ये बघूयात आता पुढे काय होतंय. तर जय शिवरामानो, कसं तुम सगळ्यात फायनल आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही पार्ट 1 बघितला असेल. आपण आलतो बारामतीला. आज सुट्टी असल्यामुळे तर बारामतीला आलो, मित्रांचं ठरलं पिझ्झा हटला जायला. तर फायनल आलो आपण पार्ट 2 मध्ये आता पिझ्झा हटला. तर थोड्या जात पोहोचलो आपण पिझ्झा हटच्या शॉपमध्ये. बघू शकता इथं खतरनाक डील होत्या आणि ऑफर होता एक नंबर होत्या. तर मी आणि चैत्य आलतो आपण डायरेक्ट आत. आव्यानी तर बाहेर थांबलेली. ते म्हणलेलं पहिले तुम्ही ऑर्डर द्या नंतर आम्ही येतो. त्यानंतर आपण फायनली ऑर्डर दिली आणि तेवढं आला आव्या आणि श्रीमे आहे. तर बघत आता ब्लॉगमध्ये पुढे काय होते. तर चैतन्य आणि आव्यानी इथं लय करामती केल्या तुम्ही ब्लॉगमध्ये, आता ते पुढे बघा. त्यानंतर आपण ऑर्डर देऊन बसलेलो होतो. आपण बघत होतो आता पिझ्झाची वाट. थोड्याच होता आपली ऑर्डर आल्यावर बघू शकता चैत्याची, आव्याची आणि श्रीमयाची खुशी. श्रीमया तर भया फुल खतरनाक खुश होता. म्हणला पिझ्झा आज मस्त खाणार, आपण फुल एन्जॉय करणार. लय दिवसात मित्र जमलेलो तेवढ्या चैत्याचं आपल्या बोट भाजलं पिझ्झा सर्व करताना खतरनाक मध्ये. तर चला आता आपण पहिले पिझ्झा एन्जॉय करू. पिझ्झा खायला सुरुवात करणार होतो तेवढ्या चैत्या म्हणला सॉसची बॉटल बघा मी कसली खतरनाक ओपन करतोय. आणि त्यांनी फुल स्टाईलमध्ये त्याच्या स्टाईलमध्ये याची सॉसची बॉटल ओपन केली. तर तुमच्याकडे पण असे मित्र आहेत का, नक्की कमेंट करून सांगा. तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार. पिझ्झा हटला गेल्यावर चैतन्य नेमकं काय झालं काय माहिती. चैतन्य म्हणलं ते चीजचा बाउल देत आणि चीजचा बाउल डायरेक्ट खिशात घातला. म्हणलं ते काय गीत खायचा असतो का डायरेक्ट खिशात घालून घरी न्यायचा. तर चैत्याचं असं रूप बघून आपण शॉकच झालोय. श्रीमया, मी आणि आव्या खतरनाकच हसत होतो. तर चैत्याच झालं आणि आव्याचं वेगळंच चाललं. आव्याने डायरेक्ट पिझ्झा संपल्यावर डायरेक्ट सॉस खायला लागला बघू शकता. आणि त्यांनी जसं व्हिडिओ काढलं बघितलं तेवढ्यात बघू शकता खतरनाक त्याचं रिॲक्शन आहे. आपण तर काय इथं फुल एन्जॉय. पिझ्झा खाऊन झालेला आणि आपल्या सगळ्यांचं ठरलं की एवढं तर काय पोट भरलं नाही, त्यामुळे परत एक पिझ्झा मागवावा. तेव्हा आपण फायनली चालू आता दुसरा पिझ्झा मागवायला. श्रीमयाचं तोंड बघू शकता खतरनाक आहे. पहिले आपण आता दुसऱ्या पिझ्झाची ऑर्डर देऊ. तर दुसऱ्या पिझ्झाची ऑर्डर दिली तेवढं आपलं कोल्ड्रिंक आलं होतं. त्यामुळे म्हणलं सगळ्यांनी कोल्ड्रिंक पिऊन घेऊयात. तर थोडा तर आपण कोल्ड्रिंक प्यायला लागलो. थोड्याच वेळात कोल्ड्रिंक पिऊन झालं. त्यानंतर चैतन्य परत एक करामती केली. त्यांनी त्या कोल्ड्रिंक मधले जे सगळे बर्फ होते आणि एकदमच तोंडात टाकले. आणि त्यामुळे त्याला काही बोलतात नव्हतं. तिथं असं खतरनाक त्याचं रिॲक्शन होतं ना. आव्या त्याला बोलायला लावत होता. आणि थोड्याच वेळात फायनली आपला पिझ्झा आला, जो की दुसरा होता. तिसरा पिझ्झा होता. तो तिसरा पिझ्झा खाऊन म्हणलं जाऊया डायरेक्ट घरी. आणि या पिझ्झावर आता चैत्य शेवट चेक करामत करणार आहे, ते तुम्ही आता ब्लॉगमध्ये पुढे बघा. पिझ्झा खाताना बघू शकता चैत्य इथं चिली फ्लेक्स आणि ओरिगानो खतरनाक मध्ये टाकत होता. तेवढ्यात आपल्या मित्राने एका डायलॉग मारला, घरी चटणी भाकरी खातो नाही तर तुला चिली फ्लेक्स आणि ओरिगानो पाहिजे काय चैत्य. तर थोड्याच वेळात आपलं खाऊन पिऊन सगळं झालं होतं. चला म्हणलं जाऊयात घरी. तेवढ्यात थोड्या वेळात आपण घरी जातो. तेवढ्या चैत्य म्हणतोय अंधार रूम मध्ये बघू जाऊन काय. त्याला म्हणलं आता इथं मार खायचा नसेल तर गपगुमान घरी चला. आणि थोड्याच वेळात पोहोचलो आपण आता बाहेर पिझ्झा हटच्या. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स सांगा. ब्लॉग आवडून लाईक करा आणि पेजवर असाल तर फटाफट फॉलो करून घ्या. आणि ब्लॉग थोडा मोठा झालाय त्यामुळे समजून घ्या. बघू शकता चैत्याने फायनली चीजचं ते बाउल आणले. चैत्यासारखे तुमच्याकडे मित्र आहेत का नक्की कमेंट्स करून सांगा.